महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची लढाई मतदारांसमोर सुरू आहे असं म्हणणं जरा चुकीचंच ठरणार आहे. कारण खरी लढाई ही सध्या राजकीय पक्षांच्या अंतर्गत आतमध्ये सुरू आहे. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जी राजकीय धुसफूस सुरू झाली आहे तिचं केंद्र एकच आहे, ते म्हणजे एबी फॉर्म. हा फॉर्म आज केवळ उमेदवारीचा कागद राहिलेला नाहीये, तर तो सत्ता, निष्ठा आणि भविष्यातील राजकीय अस्तित्व आणि थेट बंडखोरीचा ट्रिगर ठरत आहे. कुठे भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीत उमेदवारांवरून संघर्ष आहे, तर कुठे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीमध्ये जागा वाटपावरून उघड असंतोष दिसतोय. हा गोंधळ हा योगायोग नाहीये, तर बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणाची लक्षणं आहेत आणि यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. आता आजच्या विषयाची सुरुवात करूयात. एबी फॉर्म वाटपाच्या नेमक्या गोंधळाच्या सविस्तर पार्श्वभूमीनं. एबी फॉर्म म्हणजे निवडणूक आयोगाकडे दिली जाणारी अधिकृत मान्यता. तो ज्याला मिळतो तोच अधिकृत उमेदवार, बाकी सगळे राजकीय दृष्ट्या दुय्यम ठरतात. युती आघाड्यांमध्ये वरच्या पातळीवरती जागा वाटप ठरतं, पण उमेदवार हा खालच्या पातळीवरती प्रभागात ठरवला जातो. इथे संघर्ष निर्माण होतो. अनेक स्थानिक नेत्यांनी वर्षानुवर्ष काम केलेलं असतं, मतदार देखील त्यांना जोडलेले असतात आणि अचानक युतीच्या नावाखाली त्यांना माघार घ्यायला सांगितलं जातं. याच टप्प्यावरती हा एबी फॉर्म ही केवळ औपचारिकता न राहता सत्तेची अंतिम किल्ली बनते. आता प्रश्न असा आहे की या गोंधळाचा सर्वाधिक फटका महायुतीला बसणार का? तर याचं उत्तर हो असंच आहे. कारण महायुतीकडे सध्या सर्वाधिक महानगरपालिका, सर्वाधिक इच्छुक उमेदवार आणि सर्वाधिक अपेक्षा देखील आहेत. त्यामुळे एबी फॉर्म वाटपात नाराजीही मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसतीये. जिथे एक अधिकृत उमेदवार हा दिला जातो तिथे 2-3 इच्छुक बाजूला पडतायत. हे नाराज इच्छुक हे बंडखोरी करू शकतात, इतर पक्षातही जाऊ शकतात किंवा अपक्ष म्हणून देखील उभे राहू शकतात किंवा आतून काम करूही शकत नाहीत. हा मतभेद हा थेट विरोधकांच्या फायद्याचा ठरू शकणारा आहे. त्यामुळे हा गोंधळ हा महायुतीसाठी केवळ अंतर्गत प्रश्न न राहता निवडणुकीचा निकाल बदलवणारा महत्वपूर्ण घटक ठरू शकतो. या 29 महानगरपालिकांपैकी सर्वाधिक गोंधळ झाला तो म्हणजे पुणे महानगरपालिकेत. हा गोंधळ इतका गुंतागुंतीचा होता की तो अभूतपूर्व ठरला. इतर महानगरपालिकांच्या तुलनेत पुण्यातील गोंधळ हा जरा जास्त चर्चेत आला. पुणे हे शिक्षण, IT आणि मध्यमवर्गीय मतदारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. इथं प्रत्येक प्रभागात अनेक दावेदार आहेत आणि प्रत्येकाचा स्थानिक प्रभाव देखील तितकाच आहे. इथं युती असली तरीही आपला प्रभाग ही भावना जास्त तीव्र आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणाला मिळणार यावरती संभ्रम होता. काही प्रभागांमध्ये तर अधिकृत उमेदवार जाहीर होऊन देखील शेवटपर्यंत नाराजी शमली नाही. याशिवाय पुण्यात भाजप शिवसेना युती झालीये का? तर याचं उत्तर कार्यकर्ते तर सोडाच, पण अजून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनाही मिळालंय की नाही यावरती प्रश्न आहे. याशिवाय अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तर पत्रकं वाटावीत असे एबी फॉर्म हे शिवसेनेकडून वाटण्यात आले. तर दुसरीकडे हा प्रकार पिंपरी चिंचवड महापालिकेतही घडला. पिंपरी चिंचवड महापालिका ही औद्योगिक, स्थलांतरित आणि कामगार वर्गाची आहे. इथं स्थानिक नेतृत्वाचे वेगवेगळे असे गट आहेत आणि प्रत्येक गटाची ताकद देखील वेगळी आहे. इथं एबी फॉर्म वाटप करताना एका गटाला फायदा झाला तर दुसरा गट हा थेट बंडखोरीकडे वळला. याशिवाय इथंही महायुतीच्या गोंधळामुळे युती असून देखील प्रत्यक्षात लढत ही बहुकोणी होण्याची शक्यता वाढलेली आहे. यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे पुण्यातील एका वेगळ्याच प्रकाराची. पुण्यात एका उमेदवारानं एबी फॉर्म गेल्याची घडलेली घटना ही नक्कीच हास्यास्पद वाटू शकते, पण ती अत्यंत गंभीर राजकीय वास्तव देखील दाखवतीये. हा प्रकार दर्शवतो की उमेदवारीसाठीची लढाई किती टोकाला गेलेली आहे. एबी फॉर्म म्हणजे राजकीय भवितव्याचा निर्णयच आहे. तो हातातून जाणार की काय या भीतीपोटी हा उमेदवार हा मानसिकदृष्ट्या इतका अस्थिर झाला की त्यानं हे अतिरेकी पाऊल उचललं. पण हा जो प्रकार आहे हा या निवडणूक व्यवस्थापनेच्या तणावाचं प्रतीक आहे. स्थानिक परिस्थिती, सत्ताकारण आणि राजकीय गणितांवरती होणारा परिणाम यावरतीही चर्चा होणं क्रमप्राप्त आहे. या महानगरपालिका म्हणजे थेट सत्ता, इथं निधी, कंत्राटं, विकास कामं आणि स्थानिक प्रभाव देखील हातात असतो. त्यामुळे प्रत्येकालाच महानगरपालिकेच्या या वर्तुळात स्थान मिळवायचं असतं. यातूनच एबी फॉर्मचा गोंधळ हा वाढलेला दिसतोय. युती असून देखील बंडखोरी वाढली आणि सरळ सरळ विजयाचं गणित हे कोलमडण्याची शक्यता देखील आहे. काही ठिकाणी कमी मतांनी जिंकणारा विजयी उमेदवार ठरणार आहे आणि तिथे युती आणि आघाडीचे बंडखोर हे निर्णायक ठरू शकतात.
राज्यातील युती आणि आघाड्यांवरती होणारा परिणाम जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. हा गोंधळ युती आणि आघाड्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतोय. कारण वर राज्यात नेतृत्व एकत्र दिसतंय, पण खाली स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते हे अस्वस्थ आहेत. ही दरी वाढली तर भविष्यात युती टिकवणं देखील कठीण होऊ शकतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हे ताण हे पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांपर्यंत देखील पोहोचू शकतात. आजचं राजकारण विचारधारेपेक्षा विजय केंद्रित झालं आहे. जिंकण्याची क्षमता हा एकमेव निकष ठरतोय. एबी फॉर्मचा गोंधळ हेच दाखवतो की पक्ष संघटना मजबूत दिसत असल्या तरीही आतून अस्थिर आहेत. महानगरपालिका म्हणजे राजकीय करिअरची पहिली आणि महत्वाची शिडी. नगरसेवक बनणं म्हणजे पुढील 15-20 वर्षाच्या राजकारणाचा पाया म्हटला जातो. त्यामुळे एबी फॉर्म न मिळणं म्हणजे एका निवडणुकीचा पराभव नाहीये, तर तो संपूर्ण भवितव्य धोक्यात आणणारा आहे. म्हणूनच ही नाराजी तीव्र आहे. या महानगरपालिका निवडणुकांना मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जात असून देखील एवढा गोंधळ का, हाही प्रश्न पडतोच. कारण महानगरपालिका निवडणुका म्हणजे जनतेचा मूड तपासण्याची चाचणी आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कल काय आहे हे जाणून घेण्याची परीक्षाच असते. तरीही या प्रमुख पक्षांकडून एवढा गोंधळ होणं हे संघटनात्मक दृष्ट्या कमकुवतीचं आणि युतीच्या असमन्वयाचं लक्षणच आहे असं म्हणावं लागतंय. हेच पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किती सज्ज असतील याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आजचा हा नाराज नेता हा उद्याचा प्रभावी विरोधक ठरू शकतो. युतीत असून देखील बंडखोरीची सवय लागली तर ती विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्येही दिसू शकते. त्यामुळे हा गोंधळ दीर्घकालीन राजकीय परिणाम देखील घडवू शकतो. ठेवावी लागणार आहे. निर्णय जितका उशिरा तितका तो अधिक महाग ठरणारा असणार आहे. एबी फॉर्मचा गोंधळ हा अपघात नाहीये, तर बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रतिबिंब आहे. युती आणि आघाड्या आवश्यक असल्या तरीही स्थानिक पातळीवरचं सत्ताकारण त्यांना सातत्यानं आव्हान देत आहे. या निवडणुकांमधून कोण जिंकतो यापेक्षा देखील राजकारणाची दिशा काय असणार आहे हे अधिक महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? एबी फॉर्मचा गोंधळात गोंधळ हा महानगरपालिका निवडणुकीतला अभूतपूर्व पचका आहे का? याला जबाबदार कोण? तुमची मतं नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. तोवर जय महाराष्ट्र.